खातेवाटप झालेलं आहे आणि आपल्यासोबत हसन मुश्रीफ साहेब आहेत. आपल्याला देखील वैद्यकीय शिक्षण मंत्री खातेवाटप झालेलं आहे. आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, अतिशय चांगलं काम झालं. कारण आपल्याला माहिती आहे की खातं मिळून मला 13 महिने झालेले होते आणि अनेक आपले अपूर्ण प्रकल्प राहिलेले होते. विशेषतः नव्यानं 10 ते 11 MBBS नवीन शासकीय महाविद्यालय आपण निर्माण केलेली आहेत. त्याची बांधकामं होती. अनेक प्रकल्प आम्ही या राज्यातल्या वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये हातात घेतलेले होते. ती अपुरी अवस्थेत होते. कोल्हापूरचं CPRचं हॉस्पिटलची पुनर्बांधणी करण्यासाठी आपण बराच निधी दिलेला होता. शेंडाबागला जवळजवळ 1100 बेडचं नवीन हॉस्पिटल आपण हातामध्ये घेतलेलं होतं. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि योगा नवीन महाविद्यालय आपण काढणार आहोत. म्हणून ही सगळी कामं व्हायला अतिशय चांगली मदत या खातं पुन्हा मिळाल्यामुळे होईल. आणि हीच माझी विनंती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही केली होती. त्यामुळे मला आनंद आहे. आरोग्य विभागामध्ये आपलं काम हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. ऑपरेशन करणं असू दे किंवा इतर काम. आता या खात्यामुळे आणखी जोड मिळाली त्याला? नाही, आता जोड मिळालेलीच होती. ह्याच्यामध्ये मला आवड आहे. विशेषतः मी विधी खात्याचा मंत्री असताना मी केलेला कायद्यामध्ये बदल आणि गोरगरिबांना मिळालेला दिलासा हा फार मोठं काम माझ्या हातून झालेलं आहे. आणि अनेक निवडणुकांमध्ये त्या लोकांचा आशीर्वाद हे माझ्या निवडणुकीचं फार मोठं फलनिष्पत्ती आहे. आपल्याला जरी हवा असलं तरी खाते मिळालं असेल तर आणखी अनेक नेते मंत्री आहेत की ज्यांना हवं असलेलं खाते मिळालेलं नाही किंवा सिनियर मंत्र्यांना कमी दर्जाचं खातं दिलेलं आहे. कसं बघताय? कमी दर्जा आणि उंच दर्जा असं असत नाही. सगळी खाती समान असतात. ती राज्याच्या विकासासाठी असतात. वाटते सगळेजण चांगलं काम या आपल्या क्षेत्रात करतील. अनेक दिग्गजांना आपण बघितलं या ठिकाणी ज्यांना नवीन जे फळी तयार झाली त्यांना मोठी खाती किंवा हेवीवेट खाती दिली. आता तो त्या पक्षाचा प्रश्न आहे. ज्या पक्षाला ही खाती, आमचं हे युतीचं सरकार आहे. जे पक्षाला खाती आली त्यांच्या नेत्यांनी मंडळीने त्यांच्याची विचारपूस करूनच केले असतील. त्यामुळे त्यावर बोलण्यासाठी काय मी बोलणं उचित नाही. चांगलं काम शेजारून मिळून करतील. खाते वाटप झालेलं आहे. पालकमंत्री पदाचं नेमकं वाटप कधी होईल आणि आपल्याला काय अपेक्षित आहे? तिने आमची नेते मंडळी बसून फॉर्म्युला ठरवतील. त्याप्रमाणे आम्ही काम करू. कोल्हापूरचं पालकमंत्री होण्यास आता तो फॉर्म्युला ठरल्यानंतरच होईल ना. चला. तर आपण बघितलं की वैद्यकीय शिक्षण मंत्री या ठिकाणी खातं मिळालेलं आहे आणि ते जे काम अपूर्ण राहिलं होतं ते काम या ठिकाणी आता पूर्ण केलं जाईल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्री पदाच्या संदर्भात जे वरिष्ठ नेते आहेत तिन्ही पक्षाचे ते मिळून निर्णय घेतील अशा पद्धतीचं वक्तव्य देखील हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.